नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 4 फेब्रुवारी 2026. तर आजपासून पुढील 25 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज म्हणजेच जवळपास हा 21 दिवसाचा अंदाज आहे. या 21 दिवसामध्ये काय हवामानामध्ये घडामोडी घडणार आहेत, वातावरणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, हे आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत. तर आपल्या शेतकऱ्यांची सुद्धा पिकं काढणीला सुद्धा येत आहेत. अजून म्हणजे काढणी आता इथून पुढे सुरू झाली. तुरीची तर काढणी सुरू आहे. पण अजून म्हणजेच आता हरभरा लवकर पेरीचे हरभरासुद्धा काढणीला येणार आहेत. तसेच ज्वारीसुद्धा काढणीला येणार आहे. म्हणजे अनेक पिकं आता काढणीला आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकरी अशा अनेक शेतकऱ्यांची सुद्धा आता पिकं द्राक्ष या बागायतदार टरबूज हे खरबूज ह्यांची सुद्धा आता पिकं म्हणजे आता इथून पुढे पिकांची जी काढणी आलेली आहे म्हणायचं आणि वातावरणामध्ये सुद्धा बदल होणार आहेत. तर एकंदरच अजून म्हणजेच आजपासून तर पुढील 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यामध्ये कुठलाही असा मोठा बदल नाही आहे. एकंदरच सांगायचं म्हणजे तुम्हाला असे निश्चित राहा शेतकरी बंधूंनो, कुठेही पावसाचा अंदाज नाही आहे. वातावरणामध्ये असा मोठा बदल नाही आहे. तापमानामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये वाढ नाही आणि कमीही नाही. सरासरी इतकंच तापमान आहे. आता पहा, व्हिडिओ काढायचं झालं तर खूप मोठ्या इथून प्रचाराच्या गाड्या जात आहेत. तर प्रचाराच्या गाड्या जात असल्यामुळे काय होतं, तर मध्ये जर आवाज आला तर ह्याच्यामध्ये मला बरोबर वाटत नाही आहे पुढं. पण आता सतत त्याच्यासाठी मी व्हिडिओ काढण्यासाठी अंदाज देण्यासाठी मी 15 मिनिटं इथं थांबलो. पण परत अजून एक दुसरीची प्रचाराची गाडी आली. अशा पद्धतीनं होत आहे. पण जाऊ द्या चला. तर आता अजून एक परत म्हणजेच 16 तारखेच्या नंतर 16 फेब्रुवारीच्या पुढे वातावरणामध्ये मात्र बदल होण्याची शक्यता आहे. तो म्हणजेच बंगालच्या खाडीमध्ये एक लो प्रेशर व तगडं लो प्रेशर बनणार आहे बंगालच्या खाडीमध्ये. त्याच्यामुळे काय होणार आहे की राज्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्या लो प्रेशरपासून. तर लो प्रेशरमुळे तो पाऊस हा दक्षिण भारतामध्ये पडणार आहे. तो म्हणजेच 20 तारखेच्या नंतर पहा शेतकरी मित्रांनो, 20 तारखेच्या नंतर म्हणजे तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश या भागामध्ये 20, 21, 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याचाच परिणाम आपल्या राज्यावर होणार आहे. तो परिणाम आपल्या राज्यामध्ये नंतर सांगतो. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 21, 22, 23 तारखेला 24 तारखेपर्यंत तिथे पावसाचा अंदाज आहे आणि हा लो प्रेशर मोठा येणार. त्याचा परिणाम दक्षिण पश्चिम कोकणामध्ये सुद्धा होणार आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे 22 तारखेला. 22, 23, 24, 25 तारखेच्या दरम्यान एकंदरच आपल्या राज्यामध्ये आणि लातूर, धाराशिव या भागामध्ये देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर, सध्या तरी आपण अहिल्यानगरपर्यंत अंदाज देणार आहोत. अहिल्यानगर भागामध्ये देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक विभागामध्ये देखील त्याचा परिणाम म्हणून पाऊस पडू शकतो. आताच मी कन्फर्म सांगू शकत नाही की 100% पडेलच म्हणून, पण एक अंदाज आहे की त्या भागामध्ये त्या तारखेला म्हणजेच 22 तारखेपासून 22, 23, 24 तारखेला नाशिक विभागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. पण किती प्रमाणामध्ये पडेल किंवा कोणत्या भागामध्ये पडेल हे अंदाज आपण नंतर देणारच आहोत. तसेच मराठवाड्यामध्ये देखील काही भागामध्ये, सर्वदूर नाही, मराठवाड्यामध्ये देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. तर अमरावती विभागामध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये पाऊस पडेल किंवा नाही पडेल ह्याचा अंदाज आपण नंतर देणार आहोत. पण ढगाळ वातावरण तिथे मात्र राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ, नागपूर विभागामध्ये देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. वातावरण बदलणार त्यावेळेस म्हणजे 21, 22, 23 तारखेला आणि 24, 25 तारखेपर्यंत विदर्भामध्ये सुद्धा वातावरण बदलणार आहे. आणि विदर्भामध्ये एवढा त्याचा परिणाम जास्त होणार नाही, की जे की फक्त त्याचा परिणाम आपल्या राज्यामध्ये जास्त दक्षिण पश्चिम भागामध्ये जास्त परिणाम त्याचा दिसून येणार. त्यामध्ये पुणे विभाग, मराठवाड्याचा काही भाग आणि नाशिक विभाग ह्या विभागामध्येच त्याचा परिणाम, त्या लो प्रेशरचा परिणाम जास्त जाणवणार आहे. तर इकडचा जो म्हणजे अमरावती आणि नागपूर विभाग आहे त्या उत्तर साईड या विभागामध्ये मात्र त्याचा परिणाम असा जास्त दिसून येणार नाही. पण त्याच्यानंतर आपण अंदाज देणारच आहोत. पण एवढा ज्याप्रमाणे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त परिणाम दिसून येईल त्याप्रमाणे दिसून येणार असं मी म्हणत आहे, अंदाज देत आहे. तर एकंदरच आपल्या शेतकऱ्यांची जी कामे जी आहेत म्हणजे आता काढणीला आलेली पिकं जी आहेत, तुम्ही ते 20, 21, 22 तारखेच्या अगोदर तुम्ही जर काढणीला आली असेल ती पिकं, ते तुम्ही काढणी करू शकता. आणि त्याच्यानंतर मात्र 22 तारखेपासून पुढे मात्र वातावरण बदलण्याची शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज.